राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले. काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात. रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला. मी राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले. मी माझे केस काळे करत नाही, पण काही जण केस काळे करतात आणि तरुणांसारखे ड्रेस घालतात. त्यांना तरुणांविरोधात निवडणूक लढवायची आहे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विधान परिषद आमदार राम शिंदे यांना लगावला आहे. मिरज गावे येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. रोहित पवार म्हणाले की 260 टँकरच्या माध्यमातून मी मतदारसंघात पाणी दिलंय. मला अनेक भागात कमी मतदान मिळालं, पण मी विचार केला नाही. कोणताही भेदभाव न करता मी काम करतो. सायकल वाटताना देखील मी भेदभाव केला नाही. अनेक विरोधकांच्या मुलामुलींना सायकली मिळाल्या, पण त्या लहान मुलांना राजकारणाचं काय देणं घेणं आहे. ज्या ठिकाणी राजकारण करायचं त्याच ठिकाणी राजकारण करावं. निवडणूक झाल्यावर समाजकार्य करावं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशाही काही संस्था आहेत ज्या कदाचित विचाराने आणि पक्षाने वेगळ्या पक्षाच्या आहेत, पण तिथली मुलं ही आपली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या शाळेला सुद्धा अशा प्रकारचे फिल्टर हे आपण दिलेले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना माझेच लहान भाऊ आणि बहिणी त्या शाळेमध्ये शिकतात, या दृष्टिकोनातून आपण मदत केली. माझे विरोधक मला म्हणतात रोहित पवार काय करतो, तो चॉकलेट देतो. अहो, मला माझ्या विरोधकाला सांगायचे चॉकलेट द्यायला सुद्धा दानत लागते आणि प्रेम लागतं मनामध्ये. मी माझ्या मुलाला चॉकलेट देतो, माझ्या मुलीला चॉकलेट देतो, त्यांच्यासाठी पॅड घेतो, कंपोस्ट बॉक्स घेतो, दप्तर घेतो. जर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी जर मी करत असेल आणि राजकारणात आल्यापासून मला तेवढा वेळ मिळत नाही माझ्या मुला मुलीला भेटायला, आणि कर्जत जामखेडमध्ये इथं आल्यानंतर माझ्या लहान भाऊ आणि बहिणीला जर मी कंपोस्ट बॉक्स जे माझ्या मुला मुलींना देतो ते माझ्या लहान मुलांना भावांना आणि बहिणींना जर मी देत असेल, तर त्यात काय तुम्ही राजकारण बघता. पण म्हणतात ना काही लोक फक्त राजकारण करण्यासाठी राजकारण करता. मी इथं आपल्या सर्वांना सांगतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारणाच्या बाबतीत कुणी आमच्या नादी लागू नये, पण आम्ही इथं समाजकारण करण्यासाठी तिथं आलेलो आहोत. माझ्यामध्ये कपड्यामध्ये काही बदल झाला नाही, माझ्या वागण्यामध्ये बदल झाला नाही, मी तसाच आहे. माझे केस आधी 10% पांढरे होते, त्याच्यामध्ये मात्र फरक झालेला आहे. राजकारणात आल्यानंतर आता 60% पांढरे झालेले आहेत. पण मी कलर करत नाही, मी लपवत नाहीत काही गोष्टी. आता काही लोकांनी कपडे बदललेत, तरुण झालेत, तरुणाच्या विरोधात ते लढणार आहेत म्हणून ते थोडेसे तरुण झालेत, केस काळे केलेत तरुण दिसायला. वरून काही केलं तर हृदय तेवढं प्रेमाचं लागतं आणि त्याच पद्धतीने आपण काम करावं लागतं, मगच प्रगती नाही तर विकास तो त्या ठिकाणी होत असतो. आणि आज आपण कर्जत जामखेडमध्ये करत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.